ताई, आज तुम्ही वार्ड क्रमांक 9 मध्ये आहे, तिथे ऑलरेडी 2 काँग्रेसचे नगरसेवक होते जे भाजपमध्ये गेले आहेत. यावेळी काय असणार आहे, काय मुद्दा घेऊन तुम्ही सांगा? बघा, हा जो मतदारसंघ आहे 9 विभाग हा काँग्रेसला मानणारा मतदारसंघ आहे आणि काँग्रेसने सातत्याने या ठिकाणी काम केलेलं आहे. आता असं झालेलं आहे की या पक्षातून त्या पक्षात घेण्यासाठी किती निधी दिला जातो. मी सातत्याने सांगते की तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा जर बघितला तर 99% निधी हा सत्ताधारी पक्षामध्ये सामील होणाऱ्या लोकांना दिला जातो आणि सत्ताधारी पक्षामधल्या लोकांना दिला जातो. 0.92% निधी हा विरोधकांना दिला जातो. DPDCमधला सगळा निधी आपल्या मतदारसंघात घेतला जातो, याची पुरावेसुद्धा मी त्या ठिकाणी सादर केले आहेत. आणि मला हेच बोलायचं या ठिकाणी की हा मतदारसंघ जो आहे याने हमेशा काँग्रेसचा आशीर्वाद दिला आहे. याही काळात ते समजतात की ज्या तऱ्हेने ही गद्दारी झाली आहे किंवा जे पक्ष सोडून गेले स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यांना इथली जनता जी आहे ती जागा दाखवेल. आणि मला अपेक्षा आहे की ज्या तऱ्हेने हे आपण बघतोय की पक्षांतर होत आहेत, खरं तर पक्षाशी निष्ठा असलेले लोक जे आहेत, आता सदाभाऊ किती जुने आहेत, पक्षाशी निष्ठा आहे त्यांची, स्थानिक आहेत. आता तुम्ही मला सांगा की आता सातत्याने असं चाललंय की एक पक्ष बदलायचा, दुसरा पक्ष बदलायचा, तिसरा पक्ष बदलायचा. जनता पण सूत नाही, जनता सगळं समजते. त्यामुळे आम्ही जनतेच्या मुद्द्यावर यावेळी इलेक्शन लढणार आहोत. तिथल्या ज्या स्थानिक समस्या असतात त्याच्यावरती इथे इलेक्शन लढणार आहेत. जसं मी मुंबईमध्ये सांगते, आम्ही ट्रॅफिक असेल, रस्ता असेल, घनकचऱ्याची व्यवस्था असेल, पाणी असेल, वायू प्रदूषण असेल. आज बघा तुम्ही माझ्या स्वतःच बघताय, तुम्ही इतरांचे पण घसे, खोकला हे सगळे प्रश्न व्हायला लागलेले आहेत. समोरच बघा तुम्ही काय. त्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती की काय तऱ्हेने चाललेलं आहे, किती महिन्यापासून ते खोदून ठेवलेले. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन यावेळी मुंबईकरचा आवाज बनण्याचं काम काँग्रेस पार्टी करेल आणि त्याच्यामध्ये मोठी भागीदारी जी आहे ते सदाभाऊ घेतील. चंद्रकांत पाटील आता त्याच्याबद्दल मी इथे बाईट नाही देणार, मी तुम्हाला तिथे बाईट देते. चला या. एक वक्तव्य केलेलं आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका, आमच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. हा आम्हाला दिलाय की दुसऱ्या पार्टीला दिलाय, त्यांच्या स्नेही पार्टींना. हा पण बघून घ्या, कदाचित त्यांनी त्यांच्या स्नेही पार्टींना त्यांच्याबरोबर असलेला अलायन्सला दिला असेल. आम्हाला त्यांचा धमकीची पण गरज नाही, त्यांच्या सल्ल्याची पण गरज नाही. तसंच मनसे आणि शिवसेनाचा आज वचननामा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.